आधी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगितलं आणि मग घरीच बसवलं. म्हणजे काय तर वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आणि काही तासातच त्यांना मेल पाठवून म्हटलं की आता ऑफिसला येऊ नका. फेसबुकची पॅरेंट कंपनी असणाऱ्या मेटाच्या या निर्णयामुळे खरं तर जगभरात खळबळ उडाली आहे. कंपनीनं तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना कपात केली आहे, म्हणजे कामावरून कमी केलंय. आणि ही माहिती समोर आल्यानंतर जगभरात मेटाच्या ले ऑफची चर्चा सुरू झाली आहे. मेटानं आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 10% मनुष्यबळ कमी केलंय. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर यासह अनेक देशांमधल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पहाटेच्या सुमारास मेल पाठवला आणि ही माहिती दिली. सगळ्यात आधी तर सिंगापूरमधल्या कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता मेल आला आणि इतर देशांमध्ये तिथल्या स्थानिक वेळेनुसार पहाटेच कर्मचाऱ्यांना हा कर्मचारी कपातीचा धक्का बसला. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांना आधी घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर अचानक नोकरी गेल्याचा मेल आल्यानं अनेक कर्मचारी हादरले. सोशल मीडियावर आता मेटाच्या या ले ऑफची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीचा मुख्य फोकस हा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर असल्याचं स्पष्ट केलंय. कंपनी यावर्षी AI क्षेत्रात जवळपास 125 ते 145 अब्ज डॉलर पर्यंत गुंतवणूक करू शकते. त्यासाठी सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांना AI संबंधित प्रोजेक्ट्समध्ये वळवण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यामुळे फक्त मेटाच नाही तर मायक्रोसॉफ्ट, Amazon, डिझनी, सिस्को सिस्टीम्स, ओरॅकल यासारख्या मोठ्या कंपन्यांनी सुद्धा कर्मचारी कपात केली आहे किंवा स्वेच्छानिवृत्तीची प्रक्रिया सुरू केली. आता AI आणि ऑटोमेशनमुळे खरं तर टेक्निकल क्षेत्रातल्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यावर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र सध्या जगभरात दिसून येत आहे. तरी आपल्या परिचयातलं असं कुणी आहे का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.